students. Today we can start that of our part second. तर part second मधलं पहिला प्रकरण आहे first, that is the differentiation. T-R-E-N-T-I-A-T-I-O-N. So that is the first topic of that the first second part. आपण पहिल्या पार्ट मधला एक टॉपिक पूर्ण केला. Now today we can discuss about that of the differentiation. So see that in the 11th standard we can learn that of the differentiation. तर त्याच्यातला 11वीतले महत्त्वाचे मुद्दे प्रथम आपल्याला डिस्कस करावे लागतील. तर about that of the differentiation in the 11th standard we can learn from its definition up to that of the 4 operations, that is the addition, about subtraction, multiplication and that of the division. तर हे 4 ऑपरेशन बद्दल आपण विचार केला. Now first we can revise that thing from that the 11th standard, and it that first thing is actual definition of that the derivative of that the function y equal to f of x. So see that a function y equal to f of x, see that a function y equal to f of x, if it is a differentiable, then its derivative at any point x is defined as f dash of x equal to limit as h tends to 0 of f of x plus h minus f of x upon that of the h. त्याची व्याख्या कशी आली त्या ठिकाणी? तो डेरिव्हेटिव्ह दर्शवला जातो f dash of x न, आणि असतं लिमिट as h tends to 0, आणि आपल्याला माहिती आहे ज्या अर्थी टेन्स टू 0 आहे याचा अर्थ h ची किंमत 0 नाही. दॅट इज f of x plus h minus f of x upon that of the h. तर ही झाली त्याची मूळ व्याख्या. आणि मग त्याला आपण बाय फर्स्ट प्रिन्सिपल म्हणत होतो टू गेट दॅट ऑफ द डेरिव्हेटिव्ह ऑफ दॅट द स्टँडर्ड फंक्शन व्हिच वी कॅन कलेक्ट देअर. बरोबर. त्यानंतर दुसरा अर्थ बघा, the derivative of a function y equal to f of x at a particular point x equal to a. एखाद्या ठराविक पॉइंटला त्या फंक्शनच्या डेरिव्हेटिव्ह किती येतो त्याचा आता इथे व्याख्या आहे. फक्त x च्या ऐवजी a रिप्लेस करा. It is given as f dash of a, denoted f dash of a, defined similar, limit as h tends to 0 of f of a plus h minus f of a upon that of the h. तर अशा त्या दोन्ही व्याख्या तुमच्याकडे आल्या. आणि मग इथं h ह्या तुमची इन्क्रिमेंट होत्या. म्हणजे x मध्ये इन्क्रिमेंट जर आपण h मानली कारण इथे x plus h आहे, तर y मध्ये इन्क्रिमेंट तुमची f of x plus h minus f of x upon h arise there. आणि मग याला म्हणायचं त्या ठिकाणी डेरिव्हेटिव्ह ॲट अ पॉइंट and at that of the any point x. त्यानंतर मग आता हे झालं at any point f of a plus h minus f of a upon h. मग आता आणखी एक तिसरा मुद्दा इथे येतो आहे. तर if we can suppose that delta y is the increment in y, then we can get that is y plus delta y. बरोबर. आणि मग आताचीच व्याख्या थोडीशी आपल्याला बदलेल, आणि मग आपण x मधली इन्क्रिमेंट त्या ठिकाणी डेल्टा x मानू. म्हणजे h च्या ऐवजी डेल्टा x मानायचं, आणि मग त्यावेळेस तुमचं dy by dx, त्याचं हे नोटेशन आपण जास्त उपयोगात आणतो. dy by dx इक्वल टू लिमिट as डेल्टा x टेंड्स टू 0 ऑफ, आणि हे येतं त्या ठिकाणी डेल्टा y अपॉन डेल्टा x. तर हे नोटेशन आहे. that is not that the quotient, note here, आणि याचा आपल्याला जास्त उपयोग होता. that is the Leibniz notation about that the differentiation. आणि मग ते येतं existence of that the limit as delta x tends to 0 of delta y upon delta x. इथं वाक्कार आहे, हे मात्र नोटेशनच आहे. आणि हे लक्षात ठेवायचं कारण आपल्याला रिझल्ट सिद्ध करताना याचा जास्तीत जास्त उपयोग होतो. म्हणजे y मध्ये इन्क्रिमेंट आणि x मध्ये इन्क्रिमेंट त्यांचा तो इन्क्रिमेंटरी रेशो असतो. INCREMENTA इन्क्रिमेंटरी रेशो. आणि त्या रेशोचं ते लिमिट असतं, आणि ते लिमिट जर एक्झिस्ट झालं
तरच आपण त्याला त्या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह म्हणतो. म्हणजे ह्या व्याख्येपासून आपण त्या ठिकाणी त्या फंक्शनचे डेरिव्हेटिव्ह स्टँडर्ड फंक्शनचे मिळवले, याच्यापासून आपण कुठल्याही फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह मिळवू शकता. म्हणजे दोन नोटेशन आल्या, f dash of x किंवा dt by dx of y, आणि ह्याचा अर्थ लिमिट ॲज डेल्टा x टेंड्स टू 0 ऑफ डेल्टा x अपॉन डेल्टा y. तर ही झाली त्याची व्याख्या, त्याच्याबद्दलची नोटेशनचा मिनिंग. आणि आता आपल्याला पाहिजे फोर्थ पॉइंट, तर दॅट इज रूल्स ऑफ डिफरन्शिएशन. रूल्स ऑफ differentiation, DIFFERENTIATION. आणि हे आपण डिस्कस केले तर नव्हे, ते सिद्धच केले इन द 11th स्टँडर्ड. म्हणून 11वीतला व्यवस्थितरित्या ऑब्झर्व करा, व्हेरी वेल दॅट अबाउट द 11th स्टँडर्ड. आणि मग बघा, तर अगोदर एक कंबाईंड स्टेटमेंट दिवा, लेट यू अँड व्ही आर डिफरन्शिएबल फंक्शन्स ऑफ एक्स. तर ह्या एक्सच्या डिफरन्शिएबल फंक्शन्स आहेत असं म्हणा. आणि मग आपल्याला पहिला रूल येतो अबाउट द ॲडिशन, इफ दॅट y इक्वल टू u प्लस v. जर y ही दोन फंक्शनची बेरीज असेल तर त्यांचा डेरिव्हेटिव्ह हा त्या दोन फंक्शनच्या डेरिव्हेटिव्हची बेरीज येते. दॅट इज du बाय dx प्लस दॅट ऑफ द dv बाय dx. म्हणजे बेरजेला त्या ठिकाणी म्हणजे ॲडिशन रिमेन्स दॅट ऑफ द ॲडिशन. त्यानंतर सेकंड ऑपरेशन इज दॅट ऑफ द सबट्रॅक्शन. हियर इज ऑल्सो नो एनी डिफरन्स. y इक्वल टू u मायनस v, then that dy by dx इक्वल टू सिमिलर du by dx minus that of the dv by dx. झालं. त्यानंतर तिसरा ऑपरेशन आहे अबाउट दॅट द प्रॉडक्ट. y इक्वल टू u into v. बघा आता y इक्वल टू u into v and therefore dy by dx इक्वल टू, इथं मात्र बदल आहे. तर काय बदल आहे बघा, that is u into dv by dx plus that v into du by that of the dx. म्हणजे तिथं मात्र गुणाकार नाही राहत, तर त्या दोन गुणाकारांची ती बेरीज येते. पहिली फंक्शन आहे तशी दुसऱ्याचा डेरिव्हेटिव्ह dv by dx, तर दुसरी फंक्शन आहे तशी दुसऱ्याचा डेरिव्हेटिव्ह du by dx. बरोबर. त्यानंतर आणि मग आता आपण जाऊ अबाउट दॅट ऑफ द क्वेश्चन, that is if y equal to u upon v, comma p not equal to 0, कारण that is the denominator function may not be 0, आणि मग त्याचा डेरिव्हेटिव्ह येतो dy by dx equal to. तर इथं मात्र आपल्याला थोडंसं काळजी घ्यावी लागते. पण गुणाकारामध्ये ह्या टर्म अल्टरनेट झालं तरी चालतं, कारण आपण बेरीजच्या बाबतीत पाहिलं दॅट इज द कॉम्युटेटिव्ह. पण वजाबाकी इथं आहे आणि इथं येतं p into du by dx. प्रथम न्यूमरेटरचा डेरिव्हेटिव्ह वजा u into dv by dx minus dv by dx upon that of the square. तर असे ते चार बेसिक रूल आहेत about the addition, subtraction, multiplication and that of the division or quotient of a function. झाला. तर this is the important things about that of the derivative. त्यानंतर आणखी एक गोष्ट आपल्याला पाहिजे about that of the derivative that is useful there. आणि मग त्याच्याशिवाय आपल्याला पुढे काही करता येत नाही. आणि मग पुढे जो पॉइंट that is also from the 11th standard, that the derivatives of standard functions. तर ह्या स्टँडर्ड फंक्शन शिवाय आपण पुढे काहीही करू शकत नाही. म्हणून त्यांना थोडंसं व्यवस्थितरित्या ॲज अ फॉर्म्युली नोट इटरेट. आणि मग एकेकाचा विचार करू. तर फर्स्ट बघा, तर इफ y इक्वल टू c, वेअर c इज अ कॉन्स्टंट फंक्शन. तर ते स्थिर फंक्शन आहे. म्हणजे एखादा स्थिर पद असेल 3, 5, 11, -11 काही असू द्या, आणि मग त्यावेळेस त्याचा डेरिव्हेटिव्ह येतो dy by dx इक्वल टू दॅट ऑफ द 0. तर हे सगळे सूत्र आता आपल्याला काळजीपूर्वक विचारात घ्यायचे. हाऊ मेनी दे आर ऑब्झर्व हियर. त्यानंतर दुसरा आहे अबाउट द पॉवर फंक्शन.
if y equal to x raised to n, then dy by dx equal to, तर काय होतं ते n into x raised to n minus 1 आहे ती पॉवर मल्टिपल, एक ची राहणारी पॉवर एक न रिड्यूस करा, म्हणजेच दॅट इज x raised to n चा व्हॅल्यू काय येतो n into x raised to n minus 1. त्यानंतर थर्ड y equal to 1 upon x, then dy by dx equal to minus 1 upon x square. हे काय लक्षात ठेवायचे तर हे सूत्र झालं. y equal to y equal to 1 upon x, then dy by dx equal to minus 1 upon x square. Fourth, again it is a polynomial function. आता जाऊ पुढच्या ह्याच्याकडे. y equal to square root of x, then dy by dx equal to 1 upon 2 times square root of x. हे सगळं कायम स्वरूपी लक्षात ठेवायचं आणि आपोआप लक्षात राहतं कारण यांचा वारंवार आपण उपयोग करणार. आणि फिफ्थ, दॅट इज अगेन वन पॉवर फंक्शन y equal to 1 upon x raised to n, म्हणजेच बाय लॉज ऑफ इंडायसेस x raised to minus n. त्यावेळेस डेरिव्हेटिव्ह काय येते बघा, दॅट इज dy by dx equal to minus n upon, तर किती येतं x raised to n plus 1. तर ह्या नियमाप्रमाणे आहे ती पॉवर मल्टिपल आली, असणारी पॉवर एक न कमी झाली. मूळ सूत्र आहे x raised to n, हे त्याचे बाकीचे उपप्रकार आहेत. म्हणजे वर्गमुळात असेल तर अपूर्णांकात पॉवर असेल तर कसं, तिथे x raised to minus 1 असेल तर कसं, किंवा x raised to anything comes there. आणि ह्यालाच आपण असं लिहितो आणखी परत मायनस n अपॉन, ह्या दोन्ही पार्ट निगेटिव्ह आहेत म्हणून तर ते आलं तुमचं मायनस n अपॉन x raised to n plus 1. तर ह्या 5 फंक्शन तुमच्या मिळाल्या अबाउट द मेथड ऑफ द डिफरन्शिएशन, कॉन्स्टंट फंक्शन वगैरे काय असेल ते. त्यानंतर आता पुढच्या 6 आहेत आपल्या नेहमीच्या ट्रिगोनोमेट्रिक फंक्शन्स. तर 6th वन बघा आता, that y equal to sin of x, हे सगळं तुमच्याकडे आहे. then dy by dx equal to cos of x, हे sin चा डेरिव्हेटिव्ह कोण येतो cos. 7 y equal to cos of x, then dy by dx equal to minus sin of x. हे ठरलेले आहेत, सूत्र पाठ करायचे आपोआप पाठ होतात. त्यानंतर पुढचे फंक्शन घेऊ y equal to tan x, बघा dy by dx equal to that of the sec square of x. 9 y equal to cot of x, dy by dx equal to, तिथं मायनस असणार, मायनस cosec square of x. बरोबर, पॉझिटिव्ह निगेटिव्ह चालतात. त्यानंतर y equal to sec x, dy by dx equal to sec x into that of the tan x. 11 that y equal to cosec x, dy by dx equal to minus cosec x into that of the cot x. तर अशा त्या 6 ट्रिगोनोमेट्रिक फंक्शन आल्या. हो दे यार, त्याच्यातल्या बरोबर 3 निगेटिव्ह आहेत बघा, cos, cot आणि cosec. बरोबर, तर sin आणि cos आणि sin च्या भाषेत येतात, tan आणि cot स्क्वेअर च्या भाषेत येतात. तर sec x आणि cosec x अशा गुणाकाराच्या स्वरूपामधील ट्रिगोनोमेट्रिक फंक्शन्स आले. म्हणजे ह्या 6 चे 6 ट्रिगोनोमेट्रिक फंक्शनचे डेरिव्हेटिव्ह आता तुमच्याकडे आहेत. 6 हे सूत्र काळजीपूर्वक लक्षात ठेवायचे. त्यानंतर आता जवळ एक्सपोनेन्शियल करा, 12th फंक्शन y equal to that of the e raised to x, आणि मग इथं त्याचा डेरिव्हेटिव्ह येतो dy by dx equal to e raised to x. त्यानंतर y equal, आता पेस घेऊ a नी, y equal to a raised to x, where a greater than 0, a not equal to 1. आपला पाया नेहमी 1 च्या व्यतिरिक्त आणि 0 च्या पॉझिटिव्हनेस मध्येच असायला पाहिजे. आणि मग dy by dx equal to a raised to x into that of the log of a. तर त्याचा डेरिव्हेटिव्ह काय येतो a raised to x into log of a. त्यानंतर 14th फॉर्म्युला, that is y equal to log of x, then dy by dx equal to 1 upon x. Here
that base of that logarithm is a natural, that is the e. आणि हे झाले 14 आणि एक शेवटचं इथं घेऊ, that is the 15th formula. तर असे ते 15 सूत्र आहेत. आता कुठलाही बेस जर आला तर त्याचा डेरिव्हेटिव्ह काय होतो ते बघा. If y equal to that of the log of x to the base a, that is the 15th formula, then that dy by dx equal to 1 upon x into, जसं फक्त ही जर बेस असेल तर 1 upon x आलं, इथं बेस तुमचा a होता आणि म्हणून त्याला परत डिवाइड करावं लागतं 1 upon x into log. तर हे ते 15 मूळ सूत्र आपणास हवे होते अबाउट द ऑफ द डिफरन्शिएशन. तर अशा त्या 15 सूत्र आणि आताचे रूल्स ऑफ डिफरन्शिएशन आणि त्या व्याख्यांचा वगैरे उपयोग आता आपण करू. तर हे झालं 11वीतले रिव्हिजन. नोट दॅट वे त्याच्यावरती सगळं हे पुढचं अवलंबून आहे म्हटल्यास द टोटली पेपर्स पार्ट 2 ऑफ दॅट ऑफ द आवर सब्जेक्ट मॅथमॅटिक्स. तर ह्या सगळ्या ह्याच्यावरती ते अवलंबून असेल. आणि मग आता पुढच्या फंक्शनकडे जाऊ. तर आपण आता सगळ्या स्टँडर्ड फंक्शनचे डेरिव्हेटिव्ह मिळवले, त्याची मूळ व्याख्या बघितली, नोटेशन बघितलं, लेबनिझ नोटेशन आलं, dy by dx equal to limit as delta x tends to 0 of delta y upon delta x. बरोबर. त्यानंतर आणि मग आता पहिला पॉइंट आपण डिस्कस करू फ्रॉम द 12th स्टँडर्ड, that is the derivative of composite function. Derivative of composite function, शॉर्ट मध्ये लिहू तर लेख. आणि मग आतापर्यंत आपण कुठले डेरिव्हेटिव्ह मिळवले, आता इथं काय अडचण आहे त्याचा विचार केला. आणि मग आपल्याला माहिती we can take simple y equal to x square plus x minus 5 किंवा y equal to sin of x plus that cos of x minus 5 असं बेरीज गुणाकार असेल, साध्या फंक्शन्स असतील तर आपण त्यांचे डेरिव्हेटिव्ह त्या सूत्रांचा किंवा त्या रूलचा उपयोग करून मिळवत होतो. बरोबर. तर आता प्रॉब्लेम काय आहे ते बघा. Now suppose that our function is like of that is the sin of x square plus x minus that of the 5. म्हणजे आता x नाही हा, साइनच्या पुढे ब्रॅकेट आलाय, कोण आहे ते x square plus x minus 5. आणि मग अशा वेळेस आपल्याला त्या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह ह्या रूल्स ऑफ डिफरन्शिएशन पासून मिळवता येत नाही, कारण ह्या sin ऑफ x square plus x minus 5 ला परत पुढे तुम्हाला बेरजेत, वजाबाकीत, गुणाकारात किंवा भागाकारात एक्सप्रेस करता येऊ शकत नाही. म्हणजे ही फंक्शनची फंक्शन आहे. ही एक फंक्शन आली x square plus x minus 5 अल्जेब्राइक आणि त्याच्यावरती आपण साइन अप्लाय करतो म्हणून ती दुसरी फंक्शन झाली, म्हणून तर त्यांना म्हटलं जातं कंपोजिट फंक्शन. आणि मग अशा फंक्शनचे डेरिव्हेटिव्ह मिळवण्यासाठी आपल्याला ह्या डेरिव्हेटिव्ह ऑफ कंपोजिट फंक्शनच्या थेरमची आवश्यकता आहे. त्याशिवाय आपल्याला काही करता येणार नाही. तर असे रिझल्ट तुम्हाला मिळत चालतील. नोट दॅट वे. आता त्याचं स्टेटमेंट काय आहे ते बघा. See that if y equal to f of u, see that जसं मागा सांगितलं उदाहरणात तसंच आहे. if y equal to f of u is differentiable function of u, तर ती u ची डिफरन्शिएबल फंक्शन आहे. त्यानंतर कॉमा u is a differentiable function of that of the x. आता ही मात्र कोणाची फंक्शन आली, डिफरन्शिएबल फंक्शन ऑफ x सच दॅट. फंक्शन तर आहे पण आणखी एक मुद्दा तिथे हवा आहे ना. काय म्हटलं आपण, if y equal to f of u is a differentiable function of u and u equal to g of x is a differentiable function of x such that y equal to f of g of x is also differentiable function of x. त्यावेळेस y ही अशा प्रकारे कंपोजिशनची सुद्धा नीती किंवा तयार तिथं होतं, ते सुद्धा डिफरन्शिएबल फंक्शन आहे. मग त्यावेळेस मग त्यावेळेस आपला डेरिव्हेटिव्ह काय येत होते बघा. देन dy by dx इक्वल टू म्हणजेच कोण y ह्या फंक्शन शेवटी कोणाची झाली, x ची झाली. फक्त इन बिटवीन आपण u ला घेतलंय, त्यालाच कंपोजिशन कॉल केलं जातं. आणि मग
then by this rule dy by dx equal to dy by du into that of the du by dx. म्हणजे का तसं आलं तर y हे अगोदर u चे फंक्शन आहे म्हणून तिथं y चा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू u आला. नंतर u ही x ची फंक्शन आहे म्हणून u चा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू x आला. आणि शेवटी dy by dx y चा डेरिव्हेटिव्ह हा विथ रिस्पेक्ट टू x कोण येतो तर ह्या दोन डेरिव्हेटिव्हचा गुणाकार dy by du into that of the du by dx. This is the statement of our derivative of a composite function. आणि आता शुद्धता देताना काय काय कन्सिडर करायचं 11वीतल्या सारखंच ते आहे. तर बघूया what about that of the group. तर सीधे एकदम साधा आहे आता. तर प्रूफ ऑफ दॅट बघा. तर काय काय मानायचं ते बघा. इथं काय काय दिले त्यांनी तर y इज अ फंक्शन ऑफ u. अगोदर फंक्शन आहे नंतर ते डिफरन्शिएबल आहे. y इज अ फंक्शन ऑफ u आणि u इज अ फंक्शन ऑफ x. तर असं ते स्टेटमेंट आहे. अर्थात ते डिफरन्शिएबल फंक्शन आहे. आणि इथे एक गोष्ट आपण लक्षात ठेवावी लागेल. लेट अस कन्सिडर दॅट u इज नॉट अ कॉन्स्टंट फंक्शन. u इज नॉट कॉन्स्टंट फंक्शन. नाहीतर मग त्याचा डेरिव्हेटिव्ह आपण मिळवला तो 0 येणार म्हणजे आपण इथं कॅल्क्युलेशन तयार करू शकत नाही. तर पहिल्यांदा u ला आपण कॉन्स्टंट फंक्शन नाही असं मानतोय. त्यानंतर आणखी काय काय म्हणायचं ते बघा. आपल्याला शुद्धता बघा तुमचेच वाक्य लेट डेल्टा u डेल्टा y आर द इन्क्रिमेंट्स इन u अँड y. u y ही u ची फंक्शन आहे म्हणून डेल्टा u मानलं. त्यानंतर u ही x ची फंक्शन आहे त्याचं पुढे वाक्य येईल. मग u मध्ये इन्क्रिमेंट आपण डेल्टा u मानू y मध्ये इन्क्रिमेंट आपण डेल्टा y मानू. बघा करस्पॉन्डिंग टू डेल्टा x इज इन्क्रिमेंट इन x. तर ह्या सर्व एकमेकांमधल्या इन्क्रिमेंट आल्या. काय पहिलं वाक्य आलं y ही कोणाची फंक्शन आहे u ही कोणाची फंक्शन आहे u कसा मानलेला आहे ते आणि त्या त्या फंक्शन्स मधल्या व्हेरिएबल मधल्या इन्क्रिमेंटचा विचार झाला. मग आता पुढचा मुद्दा लगेच तयार होता. ज्यावरती ह्या तीन इन्क्रिमेंट्स आहेत डेल्टा x ही x मध्ये इन्क्रिमेंट डेल्टा u ही u मध्ये इन्क्रिमेंट डेल्टा y ही y मध्ये इन्क्रिमेंट दे मे नॉट बी 0. बघा ज्यावरती त्या इन्क्रिमेंट आहेत याचा अर्थ त्या कधीच 0 नसतात. इन्क्रिमेंट 0 कधीच नसते. वाढ ही कुठल्या तरी क्वांटिटी मध्ये असणार म्हणून तर त्या डेल्टा x ला आपण u मध्ये x मध्ये इन्क्रिमेंट मानलं u ला डेल्टा u ला u मध्ये व डेल्टा y ला y मध्ये म्हणून त्या 0 असणार नाही. आणि मग आता आपण एका भागाकाराचा विचार करू. ज्यात हे नॉन झिरो आहे याचा अर्थ हा भागाकार कन्सिडर करायचा आहे. का कन्सिडर करायचा पुढे लक्षात दिलं. कन्सिडर दॅट ऑफ द क्वेश्चन डेल्टा y अपॉन डेल्टा x हे नोटेशन नव्हे. बघा सांगितलं आपण हा भागाकार आहे कोशंट आहे रेशो आहे ऑफ दॅट इन्क्रिमेंट्स इन दॅट ऑफ द x अँड इन दॅट ऑफ द y. आणि त्या भागाकाराला आता आपण असं लिहू शकतो डेल्टा y चा उपयोग करायचा. मग डेल्टा y मी डेल्टा u ने डिवाइड केलं म्हणून परत डेल्टा u ने मल्टिप्लाय करू. अर्थ बदललेला नाही भागाकार तोच. डेल्टा y अपॉन डेल्टा x इक्वल टू डेल्टा y अपॉन डेल्टा u इनटू डेल्टा u अपॉन डेल्टा x. झालं. तर पहिल्यांदा ही छोटीशी ऍडजस्टमेंट आल्या. तर काय नाही केलं आपण डेल्टा y अपॉन डेल्टा x हा भागाकार कन्सिडर केला तर तेच लिमिट आपल्याला एक्झिस्ट करायच्या नंतर. झालं. हा पहिला इनिशियल पॉइंट मिळाला. मग आता पुढच्या वाक्यांचा उपयोग करूया. मग आता बघा हे गुणाकार आहे तुमच्याकडे त्याची काहीच अडचण नाही. त्याला आपण 1 नंबरचं नाव दिलंच आहे. तर सी दॅट. मग आता काय म्हटलंय आपण y इज अ डिफरन्शिएबल फंक्शन ऑफ u. आता आणखी एक हे भागाकाराचं आहे ना. आता डायरेक्ट लिमिट घेऊ. मग आणखी बघू काय होतं ते आणि त्याला 2 नंबरचं नाव देऊ टेकिंग लिमिट ॲज. बघा डेल्टा x टेंड्स टू 0 ऑफ डेल्टा y अपॉन डेल्टा x इक्वल टू लिमिट ॲज डेल्टा x टेंड्स टू 0 ऑफ. आता वाटल्यास इथं ब्रॅकेट पण टाकू. लिमिट आहे म्हटल्यानंतर डेल्टा y अपॉन डेल्टा x डेल्टा u इनटू डेल्टा u अपॉन डेल्टा x. बरोबर. त्यानंतर सेपरेट दॅट
दॅट इज इक्वल, ते लिमिट सेपरेट करू. आपल्याकडे सगळं आहे पण 11वीला काळजीपूर्वक बघा. लिमिट ॲज डेल्टा एक्स टेन्स टू 0 ऑफ डेल्टा वाय अपॉन डेल्टा यू इनटू लिमिट ॲज डेल्टा, इथं ब्रॅकेट पाहिजे, टाकला तरी चालेल, नाही टाकला तरी काय हरकत नाही, डेल्टा यू अपॉन डेल्टा एक्स. परंतु आता इथं बघा, इथं छेदस्थानी आले डेल्टा यू, इथं आहे लिमिट ॲज डेल्टा एक्स टेन्स टू 0. आणि मग आता आपणाला त्याच्यामध्ये थोडंसं विचार करायचा. तर सीधा आता ज्या की यू ही डेल्टा एक्स फंक्शन आहे, ॲज डेल्टा एक्स टेन्स टू 0 वी गेट दॅट डेल्टा यू टेन्स टू 0. आपण पहिले स्टेटमेंट दिले, y इज अ फंक्शन ऑफ u, u इज अ फंक्शन ऑफ x. मग u मध्ये इन्क्रिमेंट जर 0 ला जात असेल तर बरोबर, म्हणजे x मध्ये इन्क्रिमेंट जर 0 ला जात असेल तर u मध्ये सुद्धा इन्क्रिमेंट 0 ला जाते. आणि मग हे स्टेटमेंट आपल्याला पाहिजे. आणि मग बघा, and therefore we get limit as delta x tends to 0 of left hand side तीच आहे, फक्त इथं थोडासा बदल झाला आहे. डेल्टा y अपॉन डेल्टा x इक्वल टू, इथं डेल्टा x च्या ऐवजी आलं डेल्टा u टेन्स टू 0 ऑफ डेल्टा y अपॉन डेल्टा u इनटू लिमिट ॲज डेल्टा x टेन्स टू 0 ऑफ डेल्टा u अपॉन डेल्टा x, आणि त्याला नाव देऊया 2 नंबर. म्हणजे आता ह्या गुणाकाराचं रूपांतर आपण लिमिट मध्ये बदललं. का बदललं? पुढे त्या एक्झिस्टन्स ऑफ दॅट द लिमिट टू गेट दॅट द डेरिव्हेटिव्ह ऑफ ए फंक्शन. मग आता बघूया काय होतं. तर याला 2 नंबरचं नाव दिलं आहे. आता हे तिन्ही लिमिट आपल्याला डिस्कस करणे आहेत, आपल्याकडे ते आहेत. सी दॅट now as y is a differentiable function of u. बघा, हे वाक्य दिलं होतं आपण स्टेटमेंट मध्ये, y is a differentiable function of u. याचा अर्थ त्याचा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू u एक्झिस्ट होणार, म्हणजेच dy by du इक्वल टू, बघा एक एक पार्ट आता मिळेला, dy by du इक्वल टू हे लिमिट एक्झिस्ट होणार. लिमिट ॲज डेल्टा यू टेन्स टू 0 ऑफ त्याच्यातली इन्क्रिमेंट त्यांचा तो भागाकार डेल्टा वाय अपॉन डेल्टा. तर हे ह्या वाक्यापासून मिळालं. म्हणून मग आपण फक्त फंक्शन हा शब्द उपयोगात आणला होता सुरुवातीला. आता डिफरन्शिएबल फंक्शन ऑफ यू हे मिळालं. त्यानंतर पुढचं वाक्य काय होतं, यू इज ऑल्सो डिफरन्शिएबल फंक्शन ऑफ मात्र एक्स. आता इथं y ही फंक्शन u ची होती म्हणून dy by du मिळवलं. आता u ही x ही फंक्शन आहे म्हणून इथे मिळवूया du by dx इक्वल टू लिमिट ॲज, इथं dx आलं, इथं लिमिट येणार डेल्टा x टेन्स टू 0 ऑफ डेल्टा u अपॉन डेल्टा x. तर त्या भागाकाराचं ते लिमिट आहे. आणि तिसरं पण लिमिट एक्झिस्ट होतं. शेवटी आपण म्हटलं होतं सच दॅट y equal to f of g of x is a differentiable function of x. शेवटी आपल्याला y चा डेरिव्हेटिव्ह हा विथ रिस्पेक्ट टू x च पाहिजे. मग हे सुद्धा डिफरन्शियल फंक्शन आहे. आणि मग आपल्या लेबनिझ नोटेशन नुसार dy by dx equal to limit as delta x tends to 0 of delta y upon delta x. हे तीन लिमिट कोणते आले? लिमिट ॲट डेल्टा यू टेन्स टू 0, लिमिट ॲट डेल्टा एक्स टेन्स टू 0 आणि लिमिट ॲट डेल्टा एक्स टेन्स टू 0 ऑफ डेल्टा वाय अपॉन डेल्टा एक्स. ऑल ऑफ दीज लिमिट्स आर एक्झिस्ट ॲट द डेट ऑफ द फायनाइट. तर हे सर्व लिमिट तुमचे काय होतात? एक्झिस्ट होतात आणि फायनाइट असतात. का? कारण प्रत्येक फंक्शन y ही डिफरन्शिएबल आहे u ची, u ही आहे x ची, करस्पॉन्डिंगली y बिकम्स अ डिफरन्शिएबल फंक्शन ऑफ x. म्हणून हे तीनही लिमिट एक्झिस्ट होतात. आणि मग आता ह्या सर्व लिमिटचा उपयोग 2 नंबर स्टेटमेंट मध्ये करू. आणि मग युजिंग दिस एक्झिस्टन्स ऑफ दॅट द 3 लिमिट्स दॅट इक्वेशन नंबर 2 बिकम्स. आणि मग आता आपलं 2 नंबरचं वाक्य कसं आलं ते बघा. मग लिमिट आहे डेल्टा एक्स टेन्स टू 0 ऑफ डेल्टा वाय अपॉन डेल्टा एक्स, ते आलं तुमचं dy by dx that is equal to लिमिट आहे डेल्टा u टेन्स टू 0 ऑफ डेल्टा y अपॉन डेल्टा u, ते आलं dy by du इनटू
limit as delta x tends to 0 of delta u upon delta x, that is the du by dx. And this is the derivative of our composite function as y equal to f of g of x. So this is called that of the derivative of composite function. म्हणजे y हे प्रथम u चे फंक्शन असते, u ही नंतर x चे फंक्शन असते, म्हणून तर शेवटी तुम्हाला येतो dy by dx. This is called the derivative of that composite function. तर असा तो रिझल्ट मिळाला. त्यानंतर तर त्याच्याबद्दलचे रिमार्क बघूया. तर ते 2-3 रिमार्क आहेत, साधे आहेत ते. सी दॅट त्याच्यावरून आपल्याला आणखी क्लिअर इन्फॉर्मेशन मिळते. तर रिमार्क 1, तर बघा, तर इथं काय म्हटलं होतं आपण, y इज अ फंक्शन ऑफ u, u इज अ फंक्शन ऑफ x. y ही u चे फंक्शन आहे, u ही x चे फंक्शन आहे, शेवटी y ही कोणाचे फंक्शन होते, x चे फंक्शन होते. आणि मग आता ह्या कोणकोणत्या फंक्शन्स आहेत ते बघूया. तर सी दॅट ते मानलंच होतं आपण. हिअर y इक्वल टू फंक्शन ऑफ u, बरोबर, आणि u इक्वल टू फंक्शन ऑफ दॅट ऑफ द x. म्हणजे y बरोबर f ऑफ u म्हटलं आणि u बरोबर g ऑफ x म्हटलं, म्हणून तर y बरोबर येतं f ऑफ g ऑफ x. झालं. आणि मग आता त्याचंच रूपांतर ह्या कंपोजिट फंक्शनच्या f आणि g च्या भाषेमध्ये तो डेरिव्हेटिव्ह कसा एक्सप्रेस होतो ते बघूया. मग इथं आपण आता काय सिद्ध केलं, dy by dx इक्वल टू dy by du. y चा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू u आणि u चा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू x. That is called the composite rule, or another name it is called the chain rule. का, तर अशा प्रकारे डेरिव्हेटिव्हची चेन तिथं तयार होते. ते रिमार्क मध्ये आपण कॉल करणार. आणि मग आता बघा शेवटी काय भेटतंय, dy by dx इक्वल टू dy by du म्हणजेच कोण, f चा डेरिव्हेटिव्ह इथं आहे, f ही u चे फंक्शन आहे, याचा अर्थ इथं असणार f डॅश ऑफ कोण, u, u च्या ऐवजी कोण होतं, g ऑफ x होतं. आणि परत du by dx आहे, म्हणजे u चा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू x, म्हणजे g चा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू x कोण येतो, g डॅश ऑफ x. f डॅश ऑफ g ऑफ x इनटू g डॅश ऑफ x. तर असं ते f आणि g च्या भाषेमध्ये सुद्धा तो डेरिव्हेटिव्ह सांगता येतो. हेच आहे dy by du, म्हणजे y चा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू x, f चा डेरिव्हेटिव्ह f डॅश, u च्या ऐवजी g ऑफ x होता, u चा डेरिव्हेटिव्ह u आहे g ऑफ x, म्हणून तिथे आलं g डॅश ऑफ x. झालं. त्या प्रत्येक लेटरचा आपल्याला उपयोग होतो. f डॅश ऑफ g ऑफ x आणि परत ह्या फंक्शनचं इथं डेरिव्हेटिव्ह, जसं y चा विथ रिस्पेक्ट टू u आणि परत u चा विथ रिस्पेक्ट टू x. त्यानंतर आता अशी चेन तयार करायची आहे. सेकंड रिमार्क, सी दॅट इफ y इज अ फंक्शन ऑफ डिफरन्शिएबल फंक्शन ऑफ u, त्यानंतर u इज अ डिफरन्शिएबल फंक्शन ऑफ दॅट ऑफ द v. सी दॅट. आणि v इज अ डिफरन्शिएबल फंक्शन ऑफ x. शेवटी x ला या अवस्था केला. तर काय काय झालं, म्हणजे जर नोटेशन दाखवायचं म्हटलं तर y ही u ची फंक्शन आहे, u ही v ची फंक्शन आहे आणि शेवटी v ही x ची फंक्शन आहे. म्हणजे y इज अ फंक्शन ऑफ u, म्हणून इथं f ऑफ u, u ही फंक्शन ऑफ v, म्हणून त्याला नोट केलं g ऑफ v, आणि शेवटी v ही x ची फंक्शन आहे, दॅट इज h ऑफ x. देन आवर dy by dx इक्वल टू, मग कोणाचे फंक्शन आहेत त्यानुसार ते डेरिव्हेटिव्ह अरेंज होतात. मग y अगोदर u ची फंक्शन आहे, म्हणून तिथं dy by du इनटू u ही v ची फंक्शन आहे, म्हणून du by dv, आणि शेवटी v ही x ची फंक्शन आहे, म्हणून तिथं येतं dv by dx. आणि अशा रीतीने आपल्याला पहिला डेरिव्हेटिव्ह येतो विथ रिस्पेक्ट टू u, परत u चा विथ रिस्पेक्ट टू v आणि परत v चा विथ रिस्पेक्ट टू x. अशा रीतीने जर दोन फंक्शन इन बिटवीन असतील y आणि x च्या, तर त्यावेळेस ह्या सूत्राचा उपयोग करा. तर त्याला म्हणायचं अगेन चेन ऑफ दॅट डेरिव्हेटिव्हज. आता असंच आपल्याला कुठल्याही कितीही फंक्शनच्या बाबतीत तो रिझल्ट सांगता येतो. आणि तिसरा रिमार्क बघा, see that y is a differentiable function of u1
प्रभार जायचा. त्यानंतर u1 is a differentiable function of u2, u2 is a differentiable function of u3 dot dot un minus 1 is a function of un आणि शेवटी un is a function of x. म्हणजे अशा दोन एक फंक्शन मध्ये नसणार तर अशा कितीही फंक्शन तुम्ही इन बिटवीन घेऊ शकता ॲज अ कंपोजिशन. उदाहरणार्थ असं y equal to sin of log of e raised to x square plus 2 like of that. म्हणजे ही ह्याची फंक्शन ही ह्याची फंक्शन परत ही ह्याची फंक्शन अशी चेन तयार होत्या. म्हणून आपण डेरिव्हेटिव्ह ह्या नियमानुसार कितीही अवघड फंक्शनचा मिळवू शकता. आणि मग त्यावेळेस dy by dx कोण येतं ते बघा. प्रमाण चालायचं dy by dx इक्वल टू y ही प्रथम u1 ची फंक्शन आहे म्हणून तिथं dy by du1 घ्या. बरोबर इनटू परत हा इथं येतो du1 by du2 इनटू du2 by du3 इनटू डॉट डॉट इनटू अगोदर शेवटच्या अगोदर dun minus 1 upon dun आणि शेवटी इनटू dun upon x. तर अशी त्या n डेरिव्हेटिव्हची चेन तयार होत्या आणि म्हणून याला म्हटलं जातं डेरिव्हेटिव्ह ऑफ अ कंपोजिट फंक्शन और इट इज कॉल्ड द चेन रूल. आणि त्याच्या मदतीनं आपण कुठल्याही फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह हा मिळवू शकतो. तर दिस इज द फर्स्ट इन्फॉर्मेशन टुडे अबाउट that of the important theorem. If y is a differentiable function of u is a differentiable function of x, then dy by dx equal to, तर हा महत्त्वाचा रिझल्ट आपल्याकडे आला. dy by dx equal to dy by du into that of the du by dx. आणि मग हे त्याचे दोनचे रिमार्क तुमच्या समोर उपलब्ध झाले. तर ऑब्झर्व दॅट वे. तर ते 11वीतले सूत्र, ते रिझल्ट, ते ॲडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन आणि आताचा हा कंपोजिट रूल नोट इट वेल. तर वी कॅन स्टॉप. पहिल्या दिवशी जास्त तुम्हाला त्रास नको. तर सी दॅट. तर अशा रीतीने आपण सेकंड पार्टला आज सुरुवात केलेली आहे.